पुण्यातल्या राड्याची राहुल गांधी यांनी माहिती घेतली। आपण आपलं काम करत राहायचं हा संदेश त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिलेला आहे। राजकीय परिस्थिती चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोठी अपडेट आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। संदीप, पुण्यातल्या राड्याची ही राहुल गांधी यांनी माहिती घेतली आहे। काँग्रेसची प्रथा परंपरेप्रमाणे आपण आपलं काम करत राहूया, आक्रमक होऊया नको अशा प्रकारच्या सूचना त्यांनी काँग्रेसने दिल्यात। एकूणच या निमित्तानं जो महत्त्वाचा प्रश्न आहे, राहुल गांधींच्या या सभेच्या निमित्तानं सुरू झालेली ही सगळी चर्चा आता राजकीय बनणार का? संदीप, म्हणजे जी काही त्या सगळ्याची दखल घेतलेली असं म्हणता येईल। जी बैठक पार पडली, स्थानिक पदाधिकारी देखील त्याला उपस्थित होते आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील उपस्थित होते। विषय त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रामुख्यानं बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये त्यांनी काल जो काही प्रकार घडलेला होता त्या संपूर्ण प्रकाराची माहिती घेतलेली आहे आणि त्या बाबतीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सध्या शांततेचं आवाहन जे आहे ते देखील राहुल गांधी यांनी केल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे महत्त्वाचं हेच आहे की एबीव्हीपी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काल एक प्रकारे ही घुमतचक्री जी आहे ती पाहायला मिळालेली होती आणि तो मुद्दा झाल्यानंतर आता मी पुन्हाही दाखवतोय थेट दृश्य त्या कॉलेजच्या मैदानावरची, ज्या ठिकाणी छात्रों की गुंज हा कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। राहुल गांधी हे स्वतः या ठिकाणी दाखल होणार आहेत, साधारणतः थोड्या वेळानंतर येऊ शकतील। आणि दुसऱ्या बाजूला मी थेट दृश्य दाखवतोय की काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ऋषी ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। हर्षवर्धन सपकाळ असतील, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार असतील, हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले। त्यामुळं नेत्यांची बसायची जी सोय आहे ती वेगळीकडे केलेली आहे प्रामुख्यानं आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळंच व्यासपीठावर यावेळेला हे सगळे नेते कोण दिसणार नाहीत, फक्त राहुल गांधी हेच फक्त दिसणार आहेत। आत्ता आपण पाहतोय विजय वडेट्टीवार आहेत, विश्वजित कदम आहेत, हे या ठिकाणी विश्वजितजी हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळं एक प्रकारे हे वेगळं चित्र बघायला मिळतं। दरवेळेला नेत्यांसोबत खरं तर म्हणजे राष्ट्रीय नेत्यांसोबत स्थानिक पदाधिकारी हे असतात आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट विजय वडेट्टीवार आहेत। सर काय सांगाल? पुण्यात पहिला कार्यक्रम होतो, तरुणांचा, युवकांचा, विद्यार्थ्यांचा हा ओसंडून वाहणारा प्रतिसाद आहे। हा ओसंडून वाहतो आहे। लाख कोशिश करो तुम राहुल जी को रोकने की, लाख कोशिश करो तुम राहुल जी को रोकने की, अब रोक नहीं पाओगे, तुम्हें कुर्सी से उतरना ही पड़ेगा, तुम्हारी कुर्सी छीनी जाएगी। युवा इस देश का जिनको तुमने बर्बाद किया, युवा जिनको तुमने बर्बाद किया, वो युवा तुम्हें उस गद्दी से उतार कर रहेगा। लाख कोशिश करो राहुल जी के रोकने। सरकारनं धास्ती घेतली का या सगळ्या? हा मुलींचा, या माझ्या मुलींचा हा ओसंडून वाहणारा प्रतिसाद आणि या सरकारने रचलेलं षडयंत्र, या कार्यक्रमाला लावण्याचा ब्रेक, हे सगळे फेल झालेत। आता तुम्ही राहुलजींच्या कार्यक्रमाला रोखण्याचा प्रयत्न करू नका, तोंडघशी पडाल, तोंडघशी। आरोप अनेक केले जात आहेत एबीव्हीपी कडून, पैसे वाटणे असे ओरडत नाही। हे यांच्या मोदींच्या कार्यक्रमात हे मूग गिळून बसलेला क्राऊड दिसतो। हा जल्लोष पैशाचा आहे, हा जल्लोष स्वतःहून आलेला आहे। म्हणून तुम्ही बदनाम कितीही करा, आता तुम्ही राहुलजींना थांबवू शकत नाही, राहुलजींना रोखू शकत नाही। आपल्यासोबत आहेत विश्वजितजी, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया होती प्रामुख्यानं विजय वडेट्टीवार यांची आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की आता देशातला तरुण युवा जो आहे तो मागं हटणार नाही, त्यांच्याकडून आता हा लढा हा जो आहे हा पुकारलेला आहे। त्यामुळे संपूर्ण आता जर मैदानात पाहिलं तर तरुणींची संख्या वाढत चाललेली आहे, विद्यार्थिनींची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि महत्वाचं हेच आहे की आता ज्या वेळेला राहुल गांधी हे स्वतः व्यासपीठावर येतील, विश्वजित कदम आहेत, काय सांगाल? आज पहिला कार्यक्रम होतोय पुण्यामध्ये राहुल गांधी, आपण जोश पाहताय, उत्साह पाहताय, आनंद पाहताय। आज पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या या आमच्या भगिनी, ज्या विद्यार्थिनी आहेत, युवा आहेत, देशाचं भविष्य आहे, आज केवळ आणि केवळ राहुलजींना ऐकण्याकरता, त्यांच्याशी संवाद साधण्याकरता मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत।
अजूनही महिला येत आहेत, अजूनही तरुण भगिनी येत आहेत, कारण त्यांचे प्रश्न आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना ऐकणारा आज एकमेव राहुलजी गांधी नेता आहे असं त्यांच्या भावना आहेत. आणि नुसतं ऐकणारा नाही तर सोडवणारा नेता हे राहुलजी गांधी म्हणून आहेत, म्हणून आज या मोठ्या संख्येने येत आहेत. भारतीय विद्यापीठच्या कामाच्या निमित्तानं कायम पुण्यात येतात. आजचं पुणे वेगळं आहे. आज पुणे नेहमीच, मी लहानाचा मोठा पुण्यात झालोय आणि माझ्या वडिलांचं सगळी जन्मभूमी कर्मभूमी सांगली आणि पुणे राहिलेली आहे आणि म्हणून मला म्हणायचं पुण्याशी माझं व्यक्तिगत वेगळं नातं आहे. मी खेळलोय, लहानाचा मोठा झालोय. तो पुण्यातला आजचा जो जोश पाहतोय हा गेल्या अनेक वर्ष मी असा जोश पाहिला नाही. आणि विशेषतः जे लिहिलंय की पुण्याला एक ऐतिहासिक महत्व आहे. सावित्रीबाई फुलेंनी इथे पहिली स्त्रियांची शाळा सुरू केली आणि या सावित्रींच्या लेखी ज्या मी म्हणतोय अशा आदरणीय सावित्र्यांच्या लेखी आज हा देशाचा आवाज आणि पुण्याचा आवाज या ठिकाणी वाढवताना मला एवढ्या अटी घातल्या गेल्या तरी विद्यार्थिनींची गर्दी दिसते. धास्ती घेतली सरकारनं तुमच्या या छात्रवृत्ती. आता भारतातली नवी पिढी विद्यार्थी-विद्यार्थिनी हे कुणाला घाबरणारे नाही. मागच्या महिन्यात आपण पाहिलं की युवा पिढी काय करू शकते आणि मग किती अटी घातल्या. माझं एवढंच म्हणणे अशाच अटी येणाऱ्या पुढच्या प्रत्येक कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांना घालावी म्हणजे. ही प्रतिक्रिया होती विश्वजित कदम यांची. आणि आपण जे समोर हा सगळा पॅसेज बघतोय या पॅसेजमध्ये प्रामुख्यानं सगळे नेते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामध्ये सामान्य कार्यकर्ते देखील आहेत. मात्र महत्वाचं हेच आहे की दरवेळेला ऋषी हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते व्यासपीठावर असतात. मात्र हे आत्ताचं उलटं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे की सगळे नेते या ठिकाणी आहेत. दुसरीकडे आता छात्रों की गूंज या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. हातामध्ये पोस्टर्स घेऊन या विद्यार्थिनी सगळ्या या छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील किंवा इतर जे कलाकार असतील त्यांचं प्रेझेंटेशन जे आहे ते आता सुरुवातीला या ठिकाणी केलं जाईल. साधारणतः 7:10 राहुल गांधी हे मुख्य व्यासपीठावर येतील. त्यामुळे आपण पुन्हा एकदा दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करूया दुसऱ्या बाजूनं, कारण मल्टीकॅम आउटपुट त्यांच्याकडून देखील मिळतंय. मात्र आता आपण पाहतोय की हे सगळी जी गर्दी आहे ती म्हणजे व्यासपीठाच्या जवळची अगदी ही दृश्य मी दाखवायचा प्रयत्न करतो. माझा कॅमेरामन विकास खवळेला मी विनंती करेन की अशा पद्धतीनं म्हणजे व्यासपीठाला लागून अगदी खेटून ही आतापासूनच गर्दी झाली आहे. अजून जवळपास 1.5 ते 2 तास वेळ बाकी आहे राहुल गांधी हे व्यासपीठावर यायला. आता सध्या त्यांनी बैठक घेतलेली आहे स्थानिक पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत. पण ही आपण जर दृश्य पाहिली तर यामधून आपण लक्षात घेऊ शकतो की ह्या सगळ्या विद्यार्थिनींचा जनसागर आहे असं म्हणता येईल. सावित्रीबाई फुलेंचा वारसा जो आहे तो पुणे शहराला लाभलेला आहे आपल्याला माहित आहे. आणि जरी एकीकडे राजकारण होत असलं तरी कुठंही काँग्रेसचा झेंडा नाही, कुठंही काँग्रेसचं चिन्ह नाही, कुणाचाही फोटो नाही. फक्त राहुल गांधी यांचा फोटो. शिक्षा, रोजगार, सुरक्षा, बराबरी, छात्रों की गूंज अशा पद्धतीनं हा कार्यक्रम. त्यामुळं जसं उत्तराखंडमध्ये देहरादून असेल, उत्तर प्रदेशमधलं प्रयागराज असेल आणि त्यानंतर तिसरा राजस्थानमधल्या कोटा शहरातला कार्यक्रम असेल तसाच प्रतिसाद सध्या तरी महाराष्ट्रातल्या पुणे शहरामध्ये देखील पाहायला मिळतोय. आणि ग्रँड ज्याला आपण म्हणजे सेलिब्रेशन म्हणू शकतो किंवा एक सोहळा म्हणू शकतो, ग्रँड सोहळा तो या निमित्तानं पुण्यात आता बघायला मिळतोय ऋषी. आणि त्यामुळंच हे जरी आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झालेली असली तरी महत्वाचं हेच आहे की हे सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा कलाकार जे आहेत ते त्यांच्या परीनं सुरुवातीला विद्यार्थिनींसोबत संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे व्यासपीठावर दाखल होतील. साधारणतः अर्धा ते पाऊण तास ते विद्यार्थिनींशी संवाद साधतील अशी माहिती सांगितली जाते. ऋषी, नक्कीच याच बातमीवर